एक माणूस 8 दिवस बिमार पडतो. आता तो काही नॉर्मल माणूस नव्हता, तो घरातला कारभारी माणूस होता. त्याला प्रत्येक गोष्ट चांगली समजायची, त्याला कळायचं बोलणं, राहणं, पैसा कमावणं, घर धकवणं, या सगळ्या गोष्टी त्याला कळायचं. आणि तो अचानक 8 दिवस बिमार पडतो. आणि या 8 दिवसामध्ये तो फार विचित्र पद्धतीने वागायला लागतो. कधीकधी टॉयलेटवर जाऊन बसायचं किंवा असं काही करायचं की कोणी नॉर्मल लाईफमध्ये करणारच नाही. वेगवेगळ्या भाषा बोलायचं आणि वेगवेगळे आवाज काढायचं, रात्री बेरात्री जोरात ओरडायचं, चिरकायचं, अशा पद्धतीनं तो करायला लागला. आणि बिमार तो नॉर्मली पडला होता. तो काय असा एक्स्ट्रीम लेवलवर बिमार पडला नव्हता, नॉर्मली त्याच्या पेशी वगैरे कमी झाल्या होत्या, त्याला चक्कर वगैरे येत होते. त्या कारणामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. आणि तो 8 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. आणि हे 8ही दिवस प्रत्येक दिवशी वेगळा वेगळा आवाज काढायचा. आता माणसाचा ना एक पर्टिक्युलर आवाज असतो, जसं की माझा आवाज आहे. माझा आवाज जर तुम्ही इंटरनेटवर ऐकला तर तुम्हाला माहिती आहे की आशिष स्टोरी सांगतोय किंवा आशिषने कोणती तरी स्टोरी आणलेली आहे, ती आपल्यासमोर बसून तो सांगतोय. माझ्या आवाजावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता जर तुम्ही रेग्युलर व्ह्यूवर असाल तर त्या माणूस प्रत्येक दिवशी वेगळा वेगळा आवाज काढायचा. त्याच्या आवाजातली ट्यून वेगळी होती, त्याचा म्हणजे लय वेगळा होता आणि त्याचा जो साऊंड आहे तो सुद्धा वेगळा राहायचा पूर्ण दिवस. आणि असं तो 8 दिवस करत राहिला. 8 दिवसाच्या नंतर जेव्हा तो सरळ झाला, चांगला झाला, त्यावेळेस त्याचे घरचे, त्याचे नातेवाईक त्याच्याजवळ गेले. त्याला विचारलं की बाबा तुला काय झालं होतं, तू असा का वागत होतास? तेव्हा त्यानं सांगितलं की माझ्यासोबत काय घडलं. आणि जेव्हा त्यांच्या घरच्यांनी, नातेवाईकांनी ऐकलं त्यावेळेस सगळ्यांना शॉक बसला की असं कसं शक्य आहे. म्हणजे या जगामध्ये आत्ता पण भयानक गोष्टी अशा कशा घडू शकतात. तर ही गोष्ट कोल्हापूरच्या जवळ एक छोटंसं खेडेगाव आहे, त्या खेडेगावामध्ये घडलेली गोष्ट आहे. आता खेडेगावही नाही म्हणता येणार, एक तुम्हाला सांगतो, खेडेगावाच्या समोर एक फाटा असतो, तांडा किंवा असं त्याला नाव असतं. तिथं जास्तीत जास्त 20 ते 25 घरं असतात. अशा पद्धतीचं ते लोकेशन होतं. आणि त्या लोकेशनवर या माणसासोबत असं घडलेलं होतं. बघा काय घडलं होतं ना, हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो. हा माणूस एका दिवशी याच्या घरामध्ये आरामशीर झोपला होता, म्हणजे रात्री. त्यावेळेस याच्या घरी कोणीही नव्हतं. 2-3 खोल्या होत्या, त्या समोरच्या खोलीमध्ये हा झोपलेला होता. त्याच्या घराच्या समोर एक लिंबाचं झाड होतं. ज्या लिंबाच्या झाडाला हा माणूस आपल्या गोठ्यातल्या 2 गायी बांधायचा, जर पाणी वगैरे येत नसेल तर तेव्हा. आणि दिवस पावसाळ्याचेच होते, तर वातावरण सगळं निर्वाळलेलं दिसलं होतं. त्या कारणामुळे या माणसाने त्या 2 गायी बाहेर आपल्या लिंबाखाली बांधून तो संध्याकाळी घरामध्ये झोपला होता. आणि त्याने ठरवलं होतं की बाबा पाऊस जर आला एखादा तर उठून आपल्या गायी आपण आपल्या गोठ्यामध्ये परत नेऊन बांधूयात. तर अचानक याच्या कानावर आवाज यायला लागला एका वघाराचा. आता वघारू तुम्हाला माहीत असेल, वघारू कशाला म्हणतात? म्हशीच्या पिल्ल्याला वघारू म्हणतात आमच्या मराठी भाषेमध्ये. बफेलोचं पिल्लू त्याला. तर त्याचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. तर तो नॉर्मली जेव्हा गुरवासर ओरडतात तर त्या आवाज नॉर्मली असतो, पण जेव्हा त्यांना काही इजा होते त्यावेळेस ते फार कर्कश ओरडतात, जोरजोरात. त्यांना त्रास होतो ना, माणसाला कसा त्रास झाल्याच्या नंतर कर्कश ओरडतो, तशा पद्धतीनं ते वगारू ओरडल्यासारखं याला ऐकू यायला लागलं. आणि ते इतकं जोरात येऊ लागलं की याची झोप एका झटक्यात उडाली. आणि हा उठला आणि फटकर दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला तसा हा चक्कर येऊन खाली पडला. आणि नंतर जेव्हा हा होशवर आला त्यावेळेस 8 दिवसाच्या नंतर हा हॉस्पिटलमध्ये होता. झालं काय होतं, याच्या घरात याचा बाप होता, ज्याचं वय किमान 70-75 वर्ष असेल. तो त्याचा म्हातारा होता आणि तो थकला होता बिचारा. याच दिवसामध्ये 2 महिन्याच्या अगोदरची गोष्ट. त्याचं काय खरं नव्हतं. तो फक्त आपला नॉर्मली खायचा, बसायचा, झोपायचा. त्याचे वडील, त्या माणसाचे वडील, आता त्यांची तब्येत एवढी डाऊन झाली होती की यांना गॅरंटी नव्हती की तो कधी जाईल आणि कधी नाही. त्याला बरोबर टॉयलेटही करता येत नव्हती, बरोबर जेवणही करता येत नव्हतं. आणि बरोबर त्याला म्हणजे असं तो त्रासलेला म्हातारा होता, 75 वर्षाचा म्हातारा होता आणि तो खूप थकून गेला होता. आता त्या म्हाताऱ्याला यांच्या घरामध्ये असलेली एक म्हैस फार जास्त आवडायची. आणि ती म्हैस त्याला त्याच्या एका मित्रानं गिफ्ट दिली होती जेव्हा तो थोडासा स्ट्रॉंग होता ना, त्यावेळेस दूध खाण्यासाठी. आणि ती म्हैस फार जास्त याला आवडायची आणि त्या म्हशीचं दूधसुद्धा फारच चांगलं होतं. पण काही कारणानिमित्तानं ती म्हैस वारली आणि त्या म्हशीचं राहिलं एक पिल्लू. आणि ते पिल्लू आता त्या म्हाताऱ्याचं फार
आवडीचं होतं. आता जे 2 महिने राहिले होते म्हाताऱ्याचे, ते 2 महिने फार तो त्रासलेला होता, थकलेला होता. आणि या 2 महिन्यामध्ये याच्या मुलानं त्याचा विलाज करण्यासाठी ते जे वगारू आहे ते विकलं होतं आणि ते विकलं होतं खाटकाला. आता तुम्हाला माहिती असेल, खाटीक जो असतो तो एक प्रकार असतो दुकानदाराचा. ज्यांना ढोरं वस्त्र जे शेतकरी विकतात ते त्यांचं मांस बाहेर काढतात आणि मार्केटमध्ये नेऊन विकतात, की बाबा जे कोणी मरायला झालेले ढोरं वस्त्र आहेत त्यांना कापतात आणि ते नेतात. तर काही लोक गाईसुद्धा त्यांना विकतात. तर गाई विकत नका जाऊ. गाई विकल्याच्या नंतर थोडंसं पाप आपल्यालाच लागतं. त्यांना काय लागतं ते त्यांचं काम करतात. ते काय जबरदस्ती थोडे ना कापतात. जेव्हा आपण त्यांना विकतो त्यावेळेस ते कापतात. तर थोडाफार गुन्हा आपलासुद्धा आहे गोरक्षामध्ये, बरोबर आहे. त्यांच्या गाड्या पकडून काय आपल्याला पकडायला पाहिजे. आपण जेव्हा आपण गाय विकायला जातो त्यावेळेस कोणाला विकतोय हे कन्फर्मेशन करायला पाहिजे. तर ते वगारू थोडा, आपला टॉपिक जरा दुसरीकडे जातो आहे, तर आपला टॉपिक आपल्या रस्त्यावर घेऊन येऊयात. तर ते वगारू त्यांनी विकलं. आता विकता वेळेस ते म्हातारं फार रडू लागलं. म्हाताऱ्याला वाईट वाटू लागलं. म्हातारं म्हणू लागले, बाबा मला मरू दे मरायचं तर, पण ते वगारू विकू नको. आता त्याच्या मुलाचं म्हणणं असं आलं की यार ते वगारू आहे, आता गाभण नाही आहे, काही नाही, दूध देत नाही आहे, काही नाही, आपल्या काही कामाचं नाही आहे आणि त्याला इकू दे. तो म्हातारा म्हणला की नाही बाई, माई आवडती मसळ होती, तिचं ते लेकरू आहे, राहू दे, मला राहू दे माझ्या डोळ्यासमोर, मी मरेपर्यंत तरी राहू दे, मी मेल्याच्या नंतर त्याला विक, काय करायचं ते कर, पण मी आहे तोपर्यंत तर तू राहू दे. त्याचा मुलगा म्हणला की नाही, तुझ्या विलाजाला पैसे लागायलेत, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला ते वगारू विकावंच लागणार. तर त्यानं जबरदस्ती करत ते वगारू विकलं आणि जसं त्यानं ते वगारू विकलं तसं या म्हाताऱ्याची हालत खूप बेकार झाली आणि अक्षरशः 15 ते 20 दिवसाच्या नंतर हा म्हातारा वारल्याच्या नंतर सगळा कार्यक्रम झाला, सगळं काही झालं, सगळं काही शांत झालं, कोणाला काही प्रॉब्लेम नाही, काहीच नाही, सगळं काही सुरळीत. जसं एखाद्या घरामधला बुजुर्ग माणूस मरतो आणि नंतर त्या घरामधलं जे वातावरण असतं सेम त्या प्रकारचं वातावरण यांच्या घरामध्ये होतं. आता मरून त्याला 15-20 दिवस होतात, सगळ्या गोष्टी शांत होतात, आपापले सगळे कामाला लागतात, नातेवाईक कामाला लागतात, हे कामाला लागतो आणि सगळं काही सुरळीत चाललेलं असतं. नॉर्मल होतं ना, तो म्हातारा होता. तो जर एखादा जवान असला असता मग तरी म्हणलं असतं की यार काहीतरी हरवलं आहे. पण म्हाताऱ्या माणसाचं कसं ना, तो जर बरोबर खात नसेल किंवा त्याला उठता येत नसेल, त्याला त्याचं करता येत नसेल, तर तो परिवारावर ना ओझं असल्यासारखं वाटतं परिवाराला. काहींना वाटत नाही, काहींना वाटतं. तर हा गेल्याच्या नंतर सगळे परिवार अर्धे खुशही होते आणि अर्धे दुःखी होते. अर्धे दुःखी या कारणामुळे होते की आपला आजोबा गेला, आपला बाप गेला, आणि खुश या कारणामुळे होते की त्याला त्रास होऊ लागला, त्याच्याकडे लक्ष देणं होईना गेलं. बरं झालं तो गेला, एक बरंच चांगलं झालं त्याच्यासाठी. आता 15 दिवस ओलांडून गेल्याच्या नंतर जो त्याचा मुलगा होता त्याच्या डोक्यामध्ये अचानक त्या गोष्टी यायला लागल्या. 15 दिवसाच्या नंतर, यार मला ते वगारू नव्हतं विकायला पाहिजे होतं, मला माझ्या वडिलाची इच्छा पूर्ण करायला पाहिजे होती, मला का माहिती जातील म्हणून, मला जर माहीत असलं असतं तर मी विकलंच नसतं, असं त्यांच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी येऊ लागल्या. आणि वडिलाच्या गोष्टी वारंवार त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागल्या. 15 दिवस काही नव्हतं झालं. 15 दिवस त्या वगाराची एकही गोष्ट याच्या डोक्यामध्ये आली नव्हती. पण 15 दिवस झाल्याच्या नंतर याच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी यायला लागल्या त्या वगाराच्या, आणि वारंवार तीच गोष्ट. त्याचा बाप म्हणतोय, बाबा इकू नको रे, राहू दे वगारू, अरे माझा जीव आहे रे, तू मी मेल्याच्या नंतर विक रे. अशा गोष्टी तो इमोशनल होऊ त्याच्या लेकराला बोलत होता. त्या सगळ्या गोष्टी याला आठवायला लागल्या. आता याला कन्फ्युजन की ह्या गोष्टी मला आत्ता का आठवायल्यात. गेले 15 दिवस झाले, बापसुद्धा आठवला नाही, आणि त्याच्या गोष्टी आठवायला लागल्यात. हा टेन्शनमध्ये आता हा कारभारी माणूस. आता डोक्यामधलं टेन्शन हे घरातल्याला सांगणं योग्य नाही आहे आणि प्रत्येक गोष्ट सांगणं हेही योग्य नाही आहे. त्या कारणामुळे यानं घरच्यांना काही सांगितलं नाही. असं डबल चालू राहिलं की बाबा 10-12 दिवस हे असंच चालू राहिलं. आता 10-12 दिवस चालू राहिल्याच्या नंतर ह्या गोष्टी वाढत चालल्या. त्या गोष्टी जे होत्या ज्या मरेपर्यंत, त्या मरण्याच्या अगोदरपर्यंतच्या गोष्टी याला हटवायला लागल्या. एक ज्या मेन गोष्टी आहेत त्या म्हणजे असतं ना की एक गोष्ट आठवली त्याच्यासोबत दुसरी गोष्ट आठवते, त्याच्यासोबत तिसरी गोष्ट आठवते, अशा गोष्टी त्याला आठवायला लागल्या. आता त्याला झोपही येत नव्हती. रात्री बेरात्री तो अचानक दचकून उठायचा. त्याला वाटायचं की बाप आला आहे, अचानक दचकून उठायचा. आता ह्या गोष्टी जर त्यांनी घरच्यांना सांगितलं तर घरचे त्याच्यावर हसतील की अरे एवढा मोठा माणूस आणि ह्या अशा भासांना भीतोय, अशा यांना भीतोय, म्हणून तो सांगत नव्हता. मग त्याने काय केलं, आपला एक मित्र होता, त्या मित्राला सांगितलं की
की बाबा माझ्यासोबत असं असं होतं, रात्री बेरात्री मला झोप येत नाही, दिवसभर तर माझ्या डोक्यामध्ये बापाच्या गोष्टी येत नाहीत. पण जसा मी झोपलो, जसा गाढ झोपेमध्ये गेलो ना, तसं मला ते पूर्ण दिसायला लागतं. माझ्या बापाच्या आठवणी मला यायला लागतात, मला स्वप्न पडायला लागतात. आणि नेहमी रोज आज 10 ते 12 दिवस व्हायले, त्या 10-12 दिवसामध्ये मला असा एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी मला माझ्या वडिलाचं स्वप्न पडलं नाही. मला माझ्या वडिलाचं स्वप्न पडायलं आहे, आणि ते पण असे की प्रत्येक त्यांच्या स्वप्नामध्ये मी गुन्ह्यात आहे. नसतं का आपल्याकडून काही चूक झाली की आपले वडील आपल्यावर धावतात, बोलतात, तशा सेम पद्धतीचं त्याला स्वप्न पडायला लागले. आणि या 7-8 दिवसामध्ये एक स्वप्न असं पडलं होतं की त्याचे वडील त्याला म्हणले होते की मी परत येणार आणि तुला हाणणार. आणि ही गोष्ट त्याने सांगितली त्याच्या मित्राला. आता त्याचा मित्र थोडासा कन्फ्यूज झाला. तो म्हणला की यार असं काही नसतं, पण तू जरा ओव्हर थिंकिंग कर नका. तू ना तुझ्या वडिलाचे विचार जास्त करत असतील, त्या कारणामुळं ना तुला त्यांची स्वप्न पडतात. तो म्हणला की नाही, मी माझ्या वडिलाचे विचार अजिबात करत नाही आहे, पण मला स्वप्न पडतात, स्वप्न येत आहेत, मला कळत नाही नेमकं काय व्हायला आणि काय नाही. मला स्वप्न पडतात, मी अजिबात दिवसात विचार करत नाही, तरीसुद्धा मला वडिलाचे स्वप्न पडतात. काय करावं मी? तो म्हणला ठीक आहे, आपण काहीतरी विलाज करून बघूयात. मग त्याच्या मित्राने त्याच्या दुसऱ्या ओळखीच्या माणसाला सांगितलं की बाबा माझ्या मित्रासोबत असं असं होतं आहे. आता त्याचा जो मित्र आहे तो म्हणला की भाई भूतापिताची गोष्ट होऊ शकते, अशा गोष्टी त्याच कारणामुळं होतात. नॉर्मली जर माणसाला भास वगैरे व्हायचा झाला तर तो काय एखाद्या वेळेस समजा दिसल्यासारखं वाटतं किंवा बोलल्यासारखं वाटतं, एखादं स्वप्न आहे तर 2-3 दिवसाची गोष्ट वेगळी आहे. 8 दिवस झाले लगातार चालू आहे म्हणल्याच्या नंतर काहीतरी गडबड आहे. तुझ्या मित्राला आपल्याजवळ घेऊन या, आपण काहीतरी त्याचा विलाज करूयात. मग याचा जो मित्र आहे, त्याचा जो मित्र आहे म्हणजे याचा एक मित्र, याचा दुसरा मित्र, त्याच्या ओळखीचा एक तिसरा माणूस जो की ह्या सगळ्या गोष्टींचं निवारण करणारा होता. तर या दोघा जणांनी मिळून याला तिथं घेऊन गेले. तिथं घेऊन गेल्याच्या नंतर आता तो जो समोरचा माणूस होता ना, तो पूर्णपणे डगी माणूस होता. तो फक्त पैसा लुबाडण्याचं काम करायचा. आता त्याने सगळं त्याला सांगितलेलं होतं. जेव्हा हे तिघंजणं त्याच्या जवळ गेले त्यावेळेस त्यानं त्याच्यासोबत ज्या गोष्टी झालेल्या होत्या सगळ्या गोष्टी याला सांगितल्या की तुला असं असं होतंय, तुला रात्री बेरात्री वडिलाची स्वप्न पडतात, तुझी झोप उडते, मग नंतर तुला झोप येत नाही, असं असं. जसं यानं याच्या मित्राला सांगितलं होतं सेम त्या गोष्टी त्यानं त्याला सांगितल्या आणि त्याने त्याला सांगितल्या. आणि तो याला विचारतोय. आता याला विचारल्याच्या नंतर याला वाटलं की भाई मी तर याला सांगितल्या नाही गोष्टी आणि याला कशा माहीत झाल्या. याचं डोकं जास्त चाललं नाही, हा त्या झोनमध्ये गेला. याला वाटलं की खरंच तो जो माणूस आहे तो आपली काहीतरी मदत करणार आहे. आणि हा काय एवढाही जास्त सुशिक्षित नव्हता की याचं डोकं म्हणजे अशा पद्धतीनं चालेल की बाबा यानं याला सांगितलं असेल, यानं त्याला सांगितलं असेल. आणि याचा जो मित्र आहे त्यालाही वाटलं की भाई यानं त्याला सांगितलं नसेल, कारण की तो जो होता समोरचा तो याच्या मित्राला म्हणला होता की आपल्या ओळखीचा एक माणूस आहे, तिथं आपण जाऊन पाहूयात. पण याला माहिती नव्हतं की हा त्याला अगोदरच भेटून आला आहे म्हणून. तर तिथं गेल्याच्या नंतर हे सगळं सांगितल्यावर हा पूर्णपणे शॉक. मग त्यानं विचारलं की आज 9वा दिवस आहे, तर काल संध्याकाळी काही झालं होतं का? हा म्हणला की हां, काल संध्याकाळी सुद्धा मला रोजच्यासारखं स्वप्न पडलं. तो म्हणला की ठीक आहे, टेन्शन घेऊ नको, मी काही मंत्र वगैरे हे करतो, तुला धागे वगैरे बांधतो आणि तुझ्यावर काही तंत्रविद्या मी करतो आणि 4-5 लिंब देतो. ते लिंब तू खा, नंतर तुला काही प्रॉब्लेम होणार नाही. 5 दिवसाचे मी तुला लिंब देतो, असं तो माणूस याला सांगितलं. पण याच्यासाठी ना तुला खर्च होईल. आता सध्या या कंडिशनला जाऊन तुला कोंबडा आणावं लागेल, 2 दारूच्या बाटल्या आणाव्या लागतील आणि सोबत 5,000 रुपये द्यावे लागेल. तेव्हाची गोष्ट होईल, कारण की ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला काहीतरी बळी द्यावा लागेल आणि त्याच्यासोबत अशी वस्तू ठेवावी लागेल जी वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आता ती म्हणजे दारू. मग हा म्हणला की ठीक आहे बाबा. हा हो म्हणला, कारण की याला सगळ्या गोष्टी त्याने सांगितल्या होत्या अगोदरच आणि याला वाटलं की महाराज किती मोठे अंतर्यामी आहेत. पण तो डगी होता. याने विचार केला की बाई इतकं सगळं सांगितलं आपल्याबद्दल, हेही खरं असेल आणि आपण 5,000कडे बघावं, आपल्यासोबत काय झालं तर मग काय करायचं. हा आणि याचा मित्र गेला, कोंबडं घेतलं, 2 दारूच्या बॉटल्या घेतल्या, आणल्या, ठेवल्या, 5,000 रुपये दिले.
त्यानं मंत्र वगैरे वाचले, जे काय नाटक करायचं ते सगळं नाटक केलं. याच्या दंडाला धागे बांधले, मनगटाला धागे बांधले, पायाला धागा बांधला आणि गळ्यातही धागा बांधला आणि याला 5 लिंब दिले. याला सांगितलं की रोज संध्याकाळी 12 वाजता उठायचं आणि ग्लासामध्ये पिळून हे लिंबू प्यायचं. सुरुवातीला तो जो ग्लास आहे झोपता वेळेस तो ग्लास घ्यायचा, भरायचा आणि चौकटीवर ठेवून द्यायचा. कोणत्याही चौकटीवर ठेवून दे. रात्री 12 वाजता उठून तो ग्लास घ्यायचा, त्याच्यात लिंबू पिळायचा आणि ते प्यायचं, असं त्या महाराजाने याला सांगितलं, म्हणजे त्या तांत्रिकाने. मग याने तो ग्लास घेतला, ठेवला, पिला. सुरुवातीचे 2 दिवस त्यानं पिले. आता 3 दिवसाचं कोर्स राहिला होता त्याचा. आता 2 दिवस पिले तरीही त्याचे स्वप्न थांबले नाही. तो त्याला म्हणतोय की बाई स्वप्न थांबणं. तो म्हणतो 5 दिवस आले का? हा म्हणतो नाही. मग 5 दिवस होऊ दे, नंतर तुझे स्वप्न थांबतील. आता याला काय वाटलं, आता हाच नाही, खूप लोकांना असं वाटतं की खूप काही ज्या बिमाऱ्या आहेत, खूप काही ज्या प्रॉब्लेम आहेत, त्या सगळ्या आपल्या डोक्यामध्ये निर्माण होतात. ज्यावेळेस आपलं डोकं स्ट्रॉंग होतं त्यावेळेस आपला अर्धा आजार थांबतो. बरोबर आहे. असं फिजिकली आणि सायकोलॉजीसुद्धा म्हणजे असं प्रूफ झालेलं आहे. अर्धी बिमारी आपल्या डोक्यामुळे शांत होते. आपण जर गाय भरलो, आपण जर म्हणलो की नाही माझं लय वाढते, मी आता मरतो, तर माणूस हमखास मरतो. तसं तो टेक्निक त्याला माहिती होती आणि तो याला हे सांगायचं की बाई 5 दिवस होते, 5वं लिंबू खाल्ल्याच्या नंतर तुला काय प्रॉब्लेम येणार नाही. पण इथं याच्यासोबत जे घडू लागलं ते ॲक्च्युली रिअलमध्ये घडू लागलं. त्या कारणामुळे ते थांबणं ना शक्य नव्हतं. बघता बघता 4 दिवस झाले. तर 4थ्या दिवशीसुद्धा त्याला म्हणलं की बाई जरासा सुद्धा फरक पडला नाही. तो म्हणला 1 लिंबू राहिला ना, 1 दिवस राहिला ना, तर तू हे 1 दिवस खा. आणि यानं जरी नाही राहिलं तर मग आपण याच्यापेक्षा एक्स्ट्रीम लेवलवरची पूजा करूयात. ती केल्याच्या नंतर तर 100% तुझं राहील. पण त्याला खर्च अजून जरा जास्त लागतो, 10,000 रुपये. त्याच्या पाठीमागं कारण असं आहे की त्याला खूप जास्त मोठा बळी लागतो. आता हा म्हणला मग पहिलेच तसं करायचं असतं. तो म्हणला की नाही येडा आहे का तू, एवढा पैसा कशाला घालायचा आपला, एखादं जर शॉर्टकटमध्ये झालं तर मग करायचं काय. आता हा ढगी माणूस, याला 5-10 करू त्याच्याकडून पैसा काढायचा होता. याला ह्या गोष्टी समजल्या नाही. हा म्हणलं की ठीक आहे बरं बघू आपण. पण ज्या दिवशी 5वा दिवस होता त्या दिवशी यानं ते आपल्या चौकटीमध्ये जे ग्लास आहे ते ठेवला होता मधातल्या चौकटीमध्ये. आणि त्या रात्री याचे जे घरचे होते ना ते बाहेरगावी गेले होते, पाहुण्याचे तर कार्यक्रम होता, त्या कारणामुळं. मग याच्या डोक्यामध्ये असं झालं की आपण मधातल्या चौकटीमध्ये ग्लास ठेवतो त्यामुळं तर असर पडत नाही ना. हां, त्यामुळं असर पडत नसेल. मग यानं काय केलं, जी मेन चौकट आहे ना त्या चौकटीमध्ये ठेवलं. आता याच्या घराच्या समोर एक कोठा केल्यासारखा होता आणि त्या कोठ्याला एक दरवाजा बसवलेला होता आणि जो मेन दरवाजा होता घराचा ते थोडासा आत होता, कारण की या कोठ्यामध्ये तो त्याच्या 2 गायी बांधायचा. त्या दोन्ही गायी दूध देणाऱ्या होत्या. तर यानं त्या चौकटीमध्ये तो ग्लास ठेवला आणि कोठ्याचा दरवाजा लावला आणि तो त्या चौकटीमध्ये ज्या ग्लास ठेवलेला आहे तिथं तो झोपी गेला. आता तो वाट बघू लागला रात्री 12 वाजण्याची तो ग्लास पिण्याची. आता याला माहिती होतं की कंप्लीट रात्री 12-12:30च्या दरम्यान आपल्याला स्वप्न पडतं. त्यावेळेस उठायचं, ग्लास प्यायचा आणि झोपी जायचं. पण एक गोष्ट याच्यासोबत होऊ लागली, जेव्हा हा उठून तो लिंबाचं पाणी पिऊ लागला एक ग्लासभर, तेव्हा याला झोप आरामशीर येऊ लागली. त्याच्यानंतर याला स्वप्न पडत नव्हते. हे मात्र याच्यात फरक होता. तर हा झोपल्याच्या नंतर याला स्वप्न पडलं नाही. याच्या कानावर डायरेक्ट आवाज ऐकू आला वगारू ओरडण्याचा जोरात. हा दचकर उठला, पाहतो तर हा विचार करतो की मला तर स्वप्न पडलं नाही, मग हे ओरडण्याचा आवाज कुठून येतोय. आता तो उठून बाजावर बसलाय तरीसुद्धा त्याला आवाज येतोय ओरडण्याचा वगारू, आणि तो इतका कर्कश ओरडतो ना की जसं त्याला कुणीतरी तोडून खाते. आता तुम्ही बघितलं असेल शेतामध्ये जर एखादी बकरी वगैरे एखाद्या वेळेस जर तुम्ही ऐकलं असाल, तर मी ऐकलेलं आहे, शेतामध्ये बकरी किंवा एखादं वासरू असेल त्याला काही खात असेल किंवा तोडत असेल, काही इजा होत असेल तर तो फार कर्कश आवाजामध्ये ओरडतो. माझ्या जवळ घडलं होतं, 2 गोष्टी घडल्या होत्या. एका शेजाऱ्याची शेळी कुत्रे तोडत होते आणि तीच कुत्रे काही दिवसाच्या नंतर दुसऱ्या शेजाऱ्याचं वासरूसुद्धा तोडत होते. तेव्हा जे ते ओरडत होते ना त्यावेळी जे त्यांचा आवाज होता ना फार भयानक होता. त्यांचा आवाज तो ऐकल्याच्या नंतर जेव्हा आम्ही तिथं गेलो बघितलं तर कुत्रे त्यांना तोडत होते. आम्ही त्यांना हाणलं, त्यांना सिक्युअर केलं आणि त्यांना वाचवलं. अशा पद्धतीत ते ओरडत होते. तर इथंसुद्धा सेम त्या प्रकारे वगारू ओरडत होतं. आता हा उठतो, हा आरबळतो की कोणाचा वगारू आहे ना, अचानक आपल्या दरवाजासमोर इतकं का ओरडते. हा जातो आणि जे समोरचा झोपड्याचा दरवाजा आहे तो उघडतो. जसं उघडतो चक्कर येऊन पडतो.
चक्कर येऊन पडल्याच्या नंतर त्याला दवाखान्यामध्ये नेतात, हॉस्पिटलमध्ये भरती करतात. डॉक्टर म्हणतात की भाई काहीतरी याच्या शरीरामध्ये प्रॉब्लेम नाही आहे, बट तरी पण आपण थोडे प्रयत्न करून बघूयात काय होते काय नाही म्हणून. त्यांनी सलाईन वगैरे लावले, इंजेक्शन वगैरे दिले. तो बेशुद्ध होता, तो शुद्धीवर नव्हता. तब्बल 4 घंट्यामध्ये तो शुद्धीवर आला. आणि जसा तो शुद्धीवर आला तसं तो त्याच्या घरच्यांना बोलला नाही, तो डायरेक्ट असा बसला. आणि तो त्या डेस्कवर बसला कसा माहिती, एखादी स्त्री कशी बसते असं एक पाय असा करते, एक असा करते आणि अशी बसते, तशा प्रकारे तो बसला. जसं की तो त्याची साडी सावरायला आहे, त्याने पॅन्ट शर्ट घाललेला म्हणून तो असा करतोय. त्याच्या हाताला ते सलाईन वगैरे लावलेले. त्याचे घरचे म्हणतात अरे थांब, हात हलवू नको, थांब, ते आऊट होईल सुई, थांब. तो त्या माणसाकडे बघतोय ना, असा हात हलवतोय आणि निव्वळ बाईचा आवाज बाहेर काढतोय, तुम्ही कोण आणि तुम्ही मला हात का लावतायत? सोडा असा करतो त्याच्यामध्ये. याच्या घरचे कन्फ्यूज, आईच्या गावात हे काय प्रकार चालू आहे? माणसाच्या पायी जायला तो खूपच विचित्र. सोडा मला सलाईन का लावलंय मला सलाईन? एकदम बाईच्या आवाजामध्ये, एकदम डिफरंट आणि वेगळ्या पद्धतीनं. मला सलाईन का लावलंय? का लावलंय सलाईन? अशा पद्धतीने तो बोलतो. अक्षरशः पलंगाखाली उतरतो आणि तो आपलं जी पॅन्ट आहे ती पॅन्ट अशी साडीच्या मिऱ्या खोसल्यासारखी करतो, अशी ताणवतो, गुंडाळतो, खुपसवतो आणि म्हणतो मला हात लावायचा नाही, मला जर हात लावला तर बघा. आणि सेम टू सेम बाईसारखा चालत त्या रूमच्या बाहेर जातो. आता तो त्या रूमच्या बाहेर गेल्याच्या नंतर त्याचे घरचे डॉक्टरला बोलवतात की बाई हा माणूस बाहेर गेला, त्याला पकडा. सगळेजण येतात, त्याला पकडतात, तिथं आवरतात, त्या डेस्कवर आणतात. आता त्याला पकडायला 4 ते 5 जण लागू लागले. आणि तो माणूस जर पाहिला तर सुकडा माणूस होता, एकदम असा सुकडा. त्याचं वजन तुम्हाला मी सांगतो 52-53 किलोचं असेल, इतकं वजन, फक्त एवढं वजन. एवढ्या वजनाचा माणूस 65-70 किलो वाल्या म्हणजे 65-70 किलो वजन ज्या माणसाचे आहेत तशा 4 माणसाला तो ऐकत नव्हता. त्याला कसं बसं त्या डेस्कवर ठेवलं, त्याला बांधली, त्याच्या हातपाय बांधले त्या डेस्कवर. आणि तो इतका हुसळू लागला की त्याचे पलंग आहे ना, तो असा आदळू लागला त्या फरशीवर, दन 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 दन. डॉक्टर आले, त्याला इंजेक्शन वगैरे दिल्याच्या नंतर शांत बसला आणि त्याला झोपवलं. आता सरळ गोष्ट आहे, जर पेशंट एखादा इतकं जास्त करत असेल त्याने झोपीची गोळी किंवा औषध दिलं, इंजेक्शन दिलं आणि तो त्या इंजेक्शनमध्ये झोपी गेला. आता यांना कळणार नेमकं काय झालं काय नाही ते. हे सगळेजण कन्फ्यूज. हे म्हणले बाबा आपल्यापाशी तर असा विलाज होत नाही, तुम्ही एक काम करा, मानसिक रोगी जे माणसं दवाखान्यामध्ये होतात तिथं तुम्ही घेऊन जाऊ शकता, म्हणजे पागलखान्यामध्ये. त्याला आपण मराठीमध्ये कोणता दवाखाना म्हणू यार, मानसिक तणावाचा दवाखाना काय माझ्या लक्षामध्ये ना आहे, पण माझ्या लक्षामध्ये येईना. तर तुम्ही त्या दवाखान्यामध्ये घेऊन जा. यांनी नॉर्मल दवाखान्यामध्ये घेऊन गेले होते. तर हे म्हणले ठीक आहे आम्ही घेऊन जातो. तर तो डॉक्टर म्हणला की आता हा झोपेतून उठणार नाही, तर तुम्ही याला आताच घेऊन जा, नंतर हा येणारही नाही. त्यांनी दवाखान्यात घेऊन गेले. सेम इथं जसं बांधलं होतं सेम त्या प्रकारे तिथंसुद्धा बांधलं. आता बांधल्याच्या नंतर जे त्या इंजेक्शनचा असर होता तो संपेपर्यंत तो शांत होता. जसा तो इंजेक्शनचा असर संपला तसा त्याचा म्हणजे पुन्हा पारा चालू झाला. पुन्हा तसं बोलणं, पुन्हा धडपड करणं. आता हे सगळं काय त्या डॉक्टरला समजलं. आता त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्या शरीराने एक बिमारी आणली होती, त्याच्या पेशीसुद्धा कमी केल्या होत्या. आता त्या पेशीचा विलाज आणि याच्या डोक्याचा विलाज हे दोन्ही विलाज तिथं चालू होते. डॉक्टर म्हणले की जोपर्यंत हा पेशंट सायलेंट होत नाही तोपर्यंत याला आपल्या हॉस्पिटलमध्येच ठेवूयात. आणि तो प्रत्येक दिवशी वेगवेगळे कॅरेक्टर निभवायचा. कधी तो लहान लेकरू व्हायचा, तर कधी तो म्हातारा माणूस व्हायचा, कधी एकदम नैतरणा माणूस व्हायचा, तर कधी तो बिझनेसमॅन व्हायचा, कधी तो बाई व्हायचा, तर कधी लहान मुलगी व्हायचा. असं करत त्यांना 8 दिवस घातले. आणि या 8 दिवसामध्ये तो इतका डिफिकल्ट राहू लागला की विचारच करता कामा नाही. आता त्याला समजा टॉयलेट लागली, टॉयलेटला जाता वेळेस तो शांत व्हायचा, शहाणा व्हायचा, तो टॉयलेटमध्ये जायचा. जशी त्याची टॉयलेट झाली, ते टॉयलेटच्या वर एक पाण्याचा डब्बा असतो बघा, तो त्या डब्यावर जाऊन वर बसायचा आणि जोरजोरात हसायचा डब्यावर जाऊन. आणि जे टॉयलेट तो करायचा ना, तो टॉयलेटमध्ये नाही करायचा, तो सगळ्या फरशीनं करायचा. अशा पद्धतीने तो वागायचा. जेव्हा त्याला बाथरूम आली त्यावेळेस त्याला समजा ते नळ्या वगैरे टाकलेल्या होत्या त्याच्या ह्याच्यामध्ये, तर तो ती नळी उपसून असा
बाहेर फेकायचा आणि तिचे पाऊच आहे ना ते फोडायचं आणि ते असा शिपडायचा इकडं तिकडं. इतक्या भयानक पद्धतीने, त्या क्रूर पद्धतीने तो तिथं वागायला लागला. तर तिथं त्याला बांधणं, मारणं, कुटणं जर असं अशा पद्धतीनं चालू होतं. त्याच्या फॅमिलीसमोर सगळं होतं, तर त्याच्या फॅमिलीला त्रास होऊ लागला. तर 8 दिवस हे सगळं काय चालू होतं. तर 8 दिवसाच्या नंतर जो हा डगी माणूस होता याला याचा मित्र जाऊन भेटला की भाई तुझे जे 5 लिंब दिले होते त्यांना तर बरं झालं नाही, पण त्यांना तो आगाऊ जास्त खराब झाला म्हणून. आता तो घाबरला. तो म्हणला की भाई आता मग, तो म्हणला की तो ठीक झाला तर बरं नाही तुझा जीव घेतो. याचा मित्र, परम मित्र. मग त्याला विचार पडला आणि विचार पडल्याच्या नंतर त्यानं एक नाव सुचवलं की हा माणूस आहे, हा माणसापाशी तुम्ही जा. मग हा आणि त्याचा मित्र तिथं गेले. तिथं गेल्याच्या नंतर त्या माणसाला भेटले आणि त्या माणसाला भेटल्याच्या नंतर तो माणूस यांच्याकडे बघून हसला पहिले की काय म्हणजे तुम्ही गेले होते ना, तर काय झालं. हे म्हणले बाई असं असं झालेलं आहे आणि त्या माणसाच्यानं काय होईना. आणि तो बी माणूस याच्यासोबतच आला होता आणि तो जो समोरचा माणूस होता तो या माणसाला बघून हसू लागला, या तांत्रिकाला. कारण की त्याला माहीत होतं की हा ढगी माणूस आहे. तो याला तोंडावर म्हणतो की अरे अशा धंदे सोड रे, लोकांचा जीव घेशील एखाद्या दिवशी. एखादं जर मेलं ना तर तू मरशील. आणि हा गप्प गुणानं बसलेलो. तेव्हा यांना कळलं की हा तर ढगी आहे. मग त्याला म्हणलं की काय पैसा खर्च वगैरे लागते का. ते म्हणलं की नाही, रुपया लागत नाही मला. तुमच्यासोबत कोण्या दवाखान्यामध्ये तो माणूस आहे तिथं पहिले घेऊन चला. तो जातो, त्या पेशंटकडं बघतो. आता तिकडं पाहिल्याच्या नंतर जातो त्याच्या डोक्यावर एक लिंबू चिरतो. जसं तो लिंबू चिरतो तर सुरुवातीला नॉर्मल असतं, पण जसं तो चिरतो त्याच्या 2 फोडी करतो आणि यांच्या डोळ्यासमोर ते लिंबू एकदम काळं होऊन जातं, पूर्ण काळं. आणि त्याच्या लिंबाच्या बाहेरच्या बाजूला 5 मोठे मोठे चट्टे पडतात. आता हा ते लिंबू घेऊन बाहेर येतो आणि यांना सांगतो की याच्या शरीरामध्ये टोटल 5 आत्मा आहेत. टोटल 5 आत्मा. आणि ह्या टोटल 5 आत्मा याच्याच कोणत्या तरी जवळच्या आत्म्यानं आणलेल्या आहेत आणि याच्या शरीरामध्ये टाकलेल्या आहेत. आता ह्या 5 आत्मा काढण्यासाठी आपल्याला या डॉक्टरचा पूर्णपणे विलाज करू द्यावा लागेल. आणि जेव्हा डॉक्टरला वाटेल की हे सगळं काय शांत झालेलं आहे त्यावेळेस आपल्याला याचा विलाज करावा लागेल. आता त्यासाठी मी 2 लिंब याच्या डोक्यावर कापतो, अंगारा देतो आणि एक पेटी मी याच्या गळ्यामध्ये बांधतो. हे एवढं बांधल्याच्यानंतर हा शांत होईल. ते मला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही करा तसं. मग याने ते डॉक्टर बाहेर गेल्याच्यानंतर ते केलं आणि त्याला बांधलं आणि ते सगळं काही केलं. आणि तसंच ते बांधलं तसं तो शांत बसला. असा जो धडपड करू लागला तो शांत बसला. डॉक्टरांनी त्याच्या पेशाचा विलाज केला. ते पेशा कमी झाल्या होत्या ना, त्याचा विलाज केला आणि त्याला सुट्टी दिली. सुट्टी दिल्याच्यानंतर त्याला तडक या महाराजापाशी घेऊन आले आणि इथं चालू केलं. इथं तंत्र मंत्र विद्या चालू केलं. जसं हा मंत्र वाचतोय तसं त्याचं जे शरीर आहे ते पूर्णपणे घामानं असं ओलचिंब झालं. त्याचं शरीर पूर्णपणे कापत होतं. त्याचे बोटं पण कापत होते त्याचे, त्या पेशंटचे. आणि 1 ते 1.5 तास ही पूजा चालली. 1.5 तासाच्या नंतर यानं सगळं काय सॉर्ट केलं. 1.5 तासाच्या नंतर तो जो माणूस आहे तो म्हणाला की मी इथं कसा काय. त्याला तिथं जाऊस तर पण लक्षात नव्हतं की मी इथं आलो म्हणून. नंतर त्याने विचारलं की मी इथं कसं काय. आणि तो भिलेला होता आत्तासुद्धा. तर त्या महाराजाने विचारलं तुला काय झालं होतं, मला सांगशील का. तो म्हणला की बाबो महाराज विचारू नका काय झालं होतं, माझा बाप जिता झाला आहे, माझा बाप लय डेंजरस आहे हो, मला वाचवा त्याच्यापासून. तो म्हणला अरे बाबा झालं काय होतं ते तर सांग. तो म्हणला की मी काल झोपलो होतो. काल त्याला वाटू लागली मी काल झोपलो, पण त्याला माहिती नव्हतं तो 8 दिवस झोपलेला होता. मग मी काल झोपलो. काल संध्याकाळी अचानक वघारू ओरडण्याचा आवाज आला. मी उठलो, दरवाजा उघडला तर समोर वघारू, जे वघारू मी विकलं होतं खाटकाला, माझ्या डोळ्यासमोर त्या खाटकानं त्या वघाराला कापलं होतं. आणि ते वघारू जिथं कसं काय होऊ शकतं. ते इतकं भयानक ओमलू लागले, जसं त्याला तोडू लागलं. मागून पाहिलं तर माझा बाप त्याला तोडतोय, कच्चा. आणि माझा बाप म्हणतो की याचा नंबर झाल्याच्या नंतर तुझाच आहे, मी तुलाच खाणार. आणि तो इतका डेंजरस दिसू लागला याचा बाप. डोक्याला एवढा मोठा 1 रुपयाचा शिक्का, तोंडाला रुमाल बांधलेला आणि तो कच्चं खातो त्या वगारा. आणि ते वगारू माझ्याकडे पाहून ओरडते. काय करू सांगा म्हणे. मी पलटो चक्कर येऊन तिथं उठून पाहत होतो इथं. तर तो तांत्रिक याला म्हणतो की बाबा तुझ्या वडिलाची जी आत्मा आहे ती असंतुष्ट होती. तू काहीतरी असं केलं आहे की तिला ते पसंत नाही, जितेपणी पण आणि मेल्याच्या नंतर पण. तर तू काय केलं होतं एकदा सांग. तो म्हणतो की माझे वडिलाची इच्छा होती की बाबा ते वगारू विकू नये. आणि ते वगारू विकल्याच्या नंतरच माझे वडील एक्सपायर झाले. तो म्हणला की तात्या एक काम कर, मी तात्पुरती तुला विलाज केलेला आहे. तुझ्या अंगात जे काय होतं नकारात्मक शक्ती त्या सगळ्या काय मी बाहेर काढलेल्या आहेत, पण ह्या पुन्हा येऊ नयेत
यासाठी एक विलास सांगतो, ते विलास कर. बघ, एखाद्या आत्म्याला पित्र घालून किंवा त्याला जेव घालून तर संतुष्ट होत नाही. एखादी इच्छा अपूर्ण राहते, ती इच्छा पूर्ण करावी लागते. तू काय कर, बाजारातून एक वाघारू विकत घे आणि त्याला कुकू लाव आणि गावात ते देवाला सोडून दे तुझ्या वडिलाच्या नावावर. मग हा म्हणलं की ठीक आहे, मी तसं करून बघतो. आणि यानं सेम तसं केलं. एक वगारू विकत आणलं, त्याला कुकू लावलं आणि त्याच्या वडिलाच्या नावावर पूर्ण गावात सोडून दिलं देवाला. तर तेव्हापासून आज तब्बल 3 ते 4 वर्ष होत आहेत. त्याला एकदाही वडिलाचं स्वप्न आलं नाही किंवा त्याच्या घरामध्ये कुठलेही प्रॉब्लेम आले नाही. तर हे घडलं होतं कोल्हापूरच्या जवळ असलेल्या एका खेड्यामध्ये. तर अशा काही गोष्टी कोणासोबत घडल्यात किंवा अशा काही गोष्टी कोणाला माहीत असल्या तर खाली एक व्हॉट्सअप नंबर आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला तुमच्या गोष्टी शेअर करू शकता. आणि आजची गोष्ट इथंच संपत्ती आहे. बाई, कथा कशी वाटली हे नक्की सांगा. तुमच्याजवळ असेल तर तुम्ही मला शेअर करू शकता. आणि हां, इतके दिवस जे लेट झालं होतं ते यार काय करावं यार, अडचणीच मदत येत आहेत. बनवायला गेलं तर ते काही ना काही प्रॉब्लेम मदत येतातच. असं खुल्लं भेटतच नाही. आता जे होईल ते होईल. मी जितकं होईल ना तेवढं कथा टाकण्याचा प्रयत्न करेल. मजा वाटते ऐकायला, वाचायला, बोलायला, लोकांना सावध करायला. मजा वाटते, चांगलं वाटतं. आणि माझं एक म्हणणं आहे की आपल्या ज्या कथा आहेत त्या मनोरंजन म्हणूनच बघायचं. जसं बॉलिवूडचे पिक्चर बघतो, हॉलिवूडचे बघतो, त्याच्यामध्ये खरं असतं का नसतं. ह्या गोष्टीमध्ये काही खरं असतं, पण आपण मनोरंजन म्हणून बघायचं. जास्त गोष्टी डोक्यामध्ये नाही घ्यायच्या. मी तुम्हाला म्हणलेलो आहे की अर्धी बिमारी आपल्या डोक्यामध्ये असते. तर डोक्याला हावी नाही होऊ द्यायचं. आपण विचार करायचे, डोक्याला विचार नाही करायला लावायचे. आपलं विचारांवर कंट्रोल असलं पाहिजे. ठीक आहे. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.